हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इंद्रा आज जाम खुश असतो, कारण राणीने इंद्रासाठी शर्ट शिवलेलं असतं आणि सगळेजण कामगार त्यांची तारीफ करत असतात. त्यावेळी आता सगळेजण म्हणतात की वा सर, तर आज खरंच खूप छान दिसत आहेत बरं का. त्यानंतर काही माणसं म्हणतात खरं तर राणीने त्यांचा हा जो शर्ट शिवला आहे ना, तो एकच नंबर आहे आणि त्याचमुळे सर आज छान दिसत आहेत. आणि पहा कसे लाजत आहेत राणीचं नाव घेतल्यानंतर. तर आता इंद्रा इथे हसत असतो आणि सगळेजण आता इथे फॅक्टरीमध्ये आलेले आहेत. तेवढ्यातच समोरून आता त्याला विक्रांत आलेला दिसतो आणि सगळेजण तिथे थांबतात. त्यावेळी विक्रांत त्याला विचारतो की इंद्रा, तू कुठे चाललास? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मी हे कामासाठी आलो आहे. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की काय, तू इथे कामासाठी आलास? बरं, आणि मला सांग तू कोणतं काम करणार? तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की तसं पण मॅनेजरची जी आहे चेअर तीही रिकामी आहे आणि आणखीन एक पद रिकाम आहे, त्यासाठी मी ते काम करू शकतो. तर आता इथे विक्रांत बोलतो की अच्छा, तू ते काम करशील आणि तुला वाटतंय का की ते काम तुला मिळेल? आता या कंपनीचं MD मी आहे आणि मी ठरवणार तुला काम काय द्यायचं आणि काय नाही. ते द्यायचं की नाही द्यायचं हेही मीच ठरवणार. तर त्यानंतर आता इथे हा जो विक्रांत आहे तो बोलतो की तुला जे काम मिळणार आहे ना, ते कामगाराचं काम असणार आणि तुला तेच काम मिळणार. त्यानंतर असं म्हटल्यानंतर आता इथे सगळेजण चकित होतात की इंद्रा सर असं काम नाही करू शकत, कारण त्यांनी कधीही तसं काम केलेलं नाही आहे. म्हणून आता कामगार बोलतात की नाही सर, असं काम नाही करू शकत. तेवढ्यात आता इथे विक्रांतने गजाला बोलवलेला आहे आणि कामगारांचा जो युनिफॉर्म असतो तो युनिफॉर्म आता इथे इंद्रासाठी गजाला सांगून त्याने मागवलेला आहे आणि त्याचा अपमान करण्यासाठी विक्रांतने इथे त्याला तो जो कामगाराचा ड्रेस आहे तो दाखवलेला आहे. तर आता इथे कामगार सगळेजण म्हणत असत की नाही, इंद्रा सर हे काम करणार नाहीत. त्यांना दुसरं काम देत असाल तर ठीक आहे, नाहीतर आम्हीही इथे कोणीही काम करणार नाही. त्यावेळी आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की ठीक आहे, तुम्हाला नसेल काम करायचं तर नका करू, निघा इथून सगळेजण आणि पुन्हा मला बोलायचं नाही. तुम्ही गेल्यानंतर मी इथे दुसरे कामगार आणेल आणि त्यानंतर तुम्हाला कुठेही काम मिळणार नाही. तर आता इथे ती वस्तीतील माणसं बोलू लागतात की हे पहा, आम्हाला मान्य आहे, पण आम्ही सरांना असं काम करू देणार नाही. असं म्हणत आता सगळे कामगार जे आहेत ते विक्रांतच्या विरोधात असतात. विक्रांत त्यांना सांगत असतो, धमकावून सांगत असतो की तुम्ही जरी गेले ना इथून सोडून तरी काही फरक पडणार नाही, मी दुसरे कामगार आणेन. असं म्हणतात सगळेजण म्हणतात ए चला रे, आपण इथून जाऊयात. तर तेवढ्यातच इंद्रा त्या सगळ्यांना थांबवतो आणि बोलतो की थांबा, मी हे काम करायला तयार आहे. तर त्यावेळी आता इथे विक्रांतला हसायला येतं, कारण त्याच्याकडे ऑप्शन नसतो हे त्यालाही माहिती असतं. तर आता इंद्रा तो शर्ट त्याच्या हातात घेतो आणि इथे शांत उभा राहतो. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की खरं तर तुम्ही आज खूप लेट झालेले आहेत आणि सगळ्यांना आता लेट मार्क लागणार. तर आता तो गजाला सांगतो आणि सगळ्यांना इथे लेट मार्क सांगतो. 15 मिनटं लेट झालेले असतात खरं तर. तर त्यानंतर आता इथे इंद्रा आतमध्ये येतो आणि राणीने दिलेला शर्ट तो काढून टाकतो. त्याला पुन्हा आठवतं की कशाप्रकारे त्याचा अपमान करून विक्रांतने तो शर्ट त्याला दिलेला असतो. पण तरी देखील आता त्याला काहीतरी करून दाखवायचं होतं. त्याने हार मानली नाही. त्याने तो शर्ट काढला आणि तो कामगाराचा ड्रेस त्याने घातला आणि ड्रेस घातल्यानंतर मात्र आता तो जोमाने कामाला लागला. ना त्याने कामाला कमी लेखलं, ना तो हे काम करायला लाजला, कारण यापुढेही त्याला आबांना आईला खुश ठेवायचं होतं आणि आता त्याची जी काही फॅक्टरी आहे ती परत मिळवण्यासाठी त्याला हे काम करावंच लागणार आहे, असं त्याला समजून चुकलेलं आहे. तर त्यानंतर आता इंद्रा इथे काम करण्यासाठी रेडी झालेला आहे. तर पुढे इकडे राणी जी आहे ती घरकाम सगळं काही आवरत असते आणि राणीला फक्त हा प्रश्न पडलेला असतो की इंद्रजीत सरांचं काम कसं चाललेलं असेल. तर राणी इंद्राला फोन करून पाहत असते, पण इंद्रा मात्र कामात असल्यामुळे तिचा फोन देखील घेत नाही. इकडे राणी अस्वस्थ होते, कारण तिला वाटतं की सर कदाचित कामामध्ये असतील, नंतर करतील. तर त्यानंतर पुन्हा ती कामावरायला घेते. इकडे आता मला ती आतमध्ये येते आणि आल्या आल्यास तिच्या पायाला लागतं. तर आता राणी तिला सांगते की मालती मॅडम, तुम्ही इथे बसून घ्या, तुम्हाला जरा आराम मिळेल. तर त्यावेळी मालती बोलते की अरे काय हे, इथेच बसायचं, इथेच खायचं, इथेच सगळं करायचं, मला ना वैताग आला या सगळ्याचा, कंटाळा आलाय. खरं तर ना मी इथून निघून जाते. असं म्हणत आता ती आतमधून घराच्या बाहेर पडते.
राणी मालतीला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण मालती कुठे राणीचं ऐकणार ना. तर ती बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर आता इकडे राणी बोलते की मालती मॅडम ना सारखं चिडत असतात, कळतच नाही त्यांचा राग कसा घालवावा. आणि त्यानंतर इकडे रत्नाईच्या घरी म्हणजेच महाडिकांच्या घरामध्ये ही उर्मिला जी आहे ती पाण्याची बॉटल घेऊन आलेली आहे आणि रत्नाईला म्हणते की रत्नाई, ही बॉटल मला भरून पाहिजे आहे, मला ही बॉटल भरून द्या. तर त्यानंतर रत्नाई बोलते की उर्मिला, अगं आज सणासुदीचा सण आहे, बघ ना आज रंगपंचमी आहे, पण आपल्या घरात कुणीच कलर खेळत नाही. नाही तर नेहमी बघ ना आपल्या घरात सगळेजण किती छान उत्साही रंगपंचमी साजरी करायचे. तर त्यावेळी उर्मिला बोलते की हे पहा, मला त्या कलर खेळण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. आणि जर तुम्हाला एवढाच इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमच्या मुलाबरोबर खेळायचा ना, मला का सांगता हे सगळं. तर त्यानंतर रत्नाई बोलते की अगं तसं नाही, पण आजच्या सणासुदीच्या दिवशी काहीतरी गोडाधोडाचं बनलं पाहिजे ना. तर त्यानंतर उर्मिला बोलते की हे तुमचं किचन आहे आणि तुम्हाला वाटेल ते गोडाधोडाचं बना, खा, काहीही करा, पण मला अजिबात इंटरेस्ट नाही, असं म्हणत आता उर्मिला तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे रत्नाईला पश्चाताप होत असतो. तिलाही इंद्राची मालतीची सगळ्यांची आठवण येत असते आणि तिला या घरात एकटेपणा खात असतो. इकडे आता इंद्रा जो आहे तो फॅक्टरीमध्ये काम करत असतो. खरं तर त्याला ते जास्त जमत नसतं, पण तरी देखील तो थांबलेला नाहीये. तो प्रयत्न करतच आहे आणि तो काम करताना पाहून इकडे कामगारांना देखील वाईट वाटत असतं की सरांनी हे काम कधीच केलेलं नाहीये आणि आज त्यांच्यावर ही काय वेळ आली आणि किती कष्टाने ते सगळं करत आहेत. तर आता सगळेजण इंद्राकडेच पाहत असतात. त्यानंतर थोड्याच वेळाने तिथे विक्रांत देखील येतो. इंद्रा काही काम करतोय की नाही ते पाहण्यासाठी विक्रांत तिथे आलेला आहे. इंद्राला असं काम करताना पाहून त्याला प्रचंड आनंद होत असतो. त्याला वाटतं की आता मी फायनली याला कामाला लावलं आणि माझ्या हातचा माणूस बनवला, माझ्या हाताखालचा माणूस बनवला. तर त्यानंतर आता इकडे विक्रांत त्याला पाहून खुश झालेला आहे आणि तो तिथून निघून देखील गेलेला आहे. तर आता इथं रात्र झालेली असते. राणी इंद्राची वाट पाहते. राणी बोलते की आतापर्यंत मॅनेजरची तर सुट्टी होतेच, पण इंद्रजीत सर आणखीन आले कसे काय नाही. तर राणीला कळत नसतं की सरांना एवढा उशीर का होतोय. तर त्यावेळी राणी तोच विचार करत असते आणि तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो पाठीमागून आलेला असतो. इंद्राला पाहताच राणी खुश होते, कारण इंद्राकडे पाहताच तिला बरं वाटतं. ती बोलते की सर, तुमचा ड्रेस अगदी जसा होता तसाच आहे, इस्त्रीसुद्धा खराब झाली नाही, म्हणजे तुमचा दिवस आज चांगला गेला. तर त्यानंतर इंद्राला कळत नसतं की राणीला कसं सांगावं की आजचा दिवस कसा होता. पण आता राणीच्या बोलण्यावरून तो भावूक झालेला आहे. त्याला वाईट वाटत आहे की त्याच्या एका चुकीमुळे आज काय काय सहन करावं लागतंय. तर त्यावेळी तो गप्प असतो. तर राणी बोलते की सर, तुम्ही बोला ना, काय झाले, कसा गेला तुमचा दिवस. तर त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तर त्यावेळी राणीला कळतं की काहीतरी झालं आहे. तर राणी बोलते की सर, विक्रांत सर काही बोलले का. तर त्यावेळी इंद्र जो आहे तो बोलतो की जे एक्सपेक्ट होतं तेच झालं राणी, जे मला माहिती होतं, जे मला वाटलं होतं, विक्रांतने तसंच केलं. तर आता इंद्राने राणीला सगळं काही सांगितलं की विक्रांतने त्याला कामगार म्हणून ठेवलेलं आहे. तर राणी बोलते की हे पहा सर, तुम्ही त्यात त्यात कमीपणा वाटून घेऊ नका. आणि हे पहा सर, कोणतंही काम कमी नसतं आणि आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे आणि मला तुमचा अभिमान आहे सर. फक्त तुम्ही हार मानू नका. असं जर करत राहाल ना, तर तुम्ही एक दिवस नक्की सगळं काही मिळवाल. फक्त तुम्ही स्वतःला सावरा आणि स्वतःला हिंमत द्या. तर आता राणी बोलते की सर, आज मला खूप भारी वाटतंय, मला आज खूप तुमचा अभिमान वाटतोय. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी, पण हे जे काही आहे ना, मी कामगार म्हणून काम करतोय, हे मला आई आणि आबांना नाही सांगायचं. तर आता राणी बोलते की हो, त्यांना वाईट वाटेल, यामुळेच तुम्हाला सांगायचं नाही ना, काही हरकत नाही. तर आता इकडे विक्रांत जो आहे तो घरी पोहोचलेला आहे. घरी आल्यानंतर इथे विक्रांत जो आहे तो सगळ्यांना आवाज देतो. दादासाहेब, अजित, आई, उर्मिला सगळ्या इकडे या. तर आता आवाज दिल्यानंतर सगळेजण खाली येतात. तर आता पाहू लागतात की विक्रांतने टी व्हीवरती तीच फुटेज लावली आहे जी फॅक्टरीमध्ये आज घडली होती. तर त्यानंतर रत्नाई पाहते की इंद्रा काम करतोय फॅक्टरीमध्ये आणि तेही कामगाराच्या गणवेशात. तर आता तिला तर खरं तर धक्का बसतो आणि त्यानंतर इकडे उर्मिला, अजित, दादासाहेब यांना तर प्रचंड आनंद होतो. तर त्यानंतर आता इथं अजित बोलतो की अरे, हा तर दादा आहे आणि हा काय करतो इथे.
तर त्यावेळी तो बोलतो की अरे हा तर काम करतोय. तर विक्रांत बोलतो की बघ, मी याला ह्याची लायकी दाखवून दिली. आता तो रोज कामगार म्हणून फॅक्टरीमध्ये येणार. आला होता माझ्याकडे नोकरी मागण्यासाठी, पण मी त्याला कामगार म्हणून काम दिलं आहे. आता रोज असा काम करणार आणि तेही माझ्या खाली. तर त्यावेळी आता दादासाहेब बोलतात की विक्रांत, आता शोभतोय तू माझा मुलगा. चांगला डाव केलास तू त्याच्याबरोबर. तर त्यानंतर अजित बोलतो की आय एम प्राऊड ऑफ यू दादा. खरं तर असंच घडायला पाहिजे याच्यासोबत. तुला याच्यामुळेच त्रास झाला आणि खरं तर मी तिथे पाहायला पाहिजे होतं. हे सगळं पाहायला असतं ना डोळ्यासमोर, तर आणखी जास्त आनंद झाला असता. इथं दादासाहेब, अजित आणि उर्मिला हे सगळेजण हसत असतात. पण रत्नाईला मात्र वाईट वाटत असतं की विक्रांतने असं इंद्राबरोबर नाही वागायला पाहिजे. ती मनातली मनातच म्हणते की विक्रांत, अरे तू कसा झालायस? आपण किती वर्ष त्यांच्यासोबत राहिलो तरी सुद्धा तुला त्याची काळजी वाटली नाही. कसा झालाय विक्रांत तू? खरं तर रत्नाईला इथे खूप वाईट वाटत असतं, पण आता तिला या सगळ्यांसमोर काहीही बोलता येत नसतं आणि काहीही करता येत नसतं. इकडे आता मालती देखील इंद्राची वाट पाहत असते की कधी एकदा इंद्रा घरी येईल. त्यानंतर समोर आता पाहताच तिच्यासमोर इंद्रा आणि राणी दोघेही जणे आलेले असतात. त्यावेळी आलेल्याच मालती इंद्राला विचारू लागते की मग इंद्रा, कसा होता आजचा दिवस? तर त्यावेळी तो सांगू लागते की मस्त होता आई. तर त्यावेळी आई बोलते की मग कुठल्या पोस्टवरती काम केलं? त्यानंतर तो सांगू लागतो की मॅनेजर म्हणून काम केलं आई. तर त्यावेळी आई तू नेमकं काय काम केलं हे देखील विचारते. तर आता इंद्रा कन्फ्यूज होतो, कारण त्याने आज दिवसभर कामगाराचं काम केलेलं असतं. तरी देखील तो खोटं बोलतो आईशी आणि हे खोटं बोललेलं आईला अजिबात आवडत नाही. त्यानंतर आई बोलते की इंद्रा, किती खोटं बोलणार माझ्याशी? सांग मला, तुला पटतंय का हे सगळं? अरे तू एका कंपनीचा MD आहेस, MD होता, पण तुला असं कामगाराचं काम करायची काय गरज पडली? हे बघ, तू अजिबात त्या कंपनीमध्ये काम करणार नाहीस आणि कामगार म्हणून तर अजिबात नाही आणि मला ते अजिबात पाहणार नाही. तर आता इथे मालती इंद्रावर प्रचंड भडकली आहे. इंद्राला कळालं आहे की मालतीला सगळं काही कळालं आहे. मालतीचा आवाज ऐकून वस्तीतली लोकही जमा व्हायला लागली. तर त्यानंतर आवाज देखील पाठीमागून आलेले असतात. तर आता मालती बोलते की या वस्तीतल्या माणसासारखं तू कामगार म्हणून काम नाही करायचं. त्यांच्यासारखं नाही बनायचंस तू इंद्रा. त्यांची आणि तुझी लायकी नाही आहे. त्यांची लायकी फक्त हीच आहे, ते कामगार म्हणूनच काम करतील, पण तुझी नाही आहे. मला हे अजिबात सहन होणार नाही. लगेचच राणी मध्ये बोलायला जाते. तर तेवढ्यातच इथे मालती तिच्यावरतीच भडकते आणि बोलते की अवदासे, हे जे काही झालंय ना आमच्याबरोबर, ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्यामुळे आज आम्ही इथे या वस्तीमध्ये आलेलो आहोत, फक्त तुझ्यामुळे. तर त्यावेळी हे ऐकून इथे राणीच्या आईला वाईट वाटतं. वस्तीतल्या माणसांना देखील वाईट वाटत असतं की ही मालती कशी आहे, राणीमुळे हे असं कसं काय होऊ शकतं. तर आता सगळेजण त्यांच्या तोंडाकडे पाहत असतात आणि इकडे आबा मालतीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ही मालती प्रचंड तापलेली असते. तर त्यानंतर आता सगळेजण राणी इंद्राकडे, मालतीकडे पाहत असतात. इंद्रालाही वाईट वाटत असतं आणि राणीलाही वाईट वाटत असतं, पण आता मालतीचं तोंड मात्र कोणालाही गप्प करता येत नाही. मालती इंद्राच्या हातातली पिशवी घेते आणि त्यामधून तो शर्ट काढते, जो कामगाराचा असतो. ती बोलते की आजपासून या शर्टला तू हात देखील लावायचा नाही, असं म्हणत ती तो फेकून देते. तर सगळेजण पाहत असतात. राणीला त्या शर्टचा झालेला अपमान सहन होत नाही. राणी बोलायला जाते. तेवढ्यातच मालती इथे आतमध्ये निघून जाते. आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना वाटतं की कदाचित त्या रागाने आतमध्ये गेल्यात, पण मालती तेवढ्यातच वापस येते आणि ती काड्याची पेटी घेऊन येते. काड्याची पेटी घेऊन आल्यानंतर तिला तो शर्ट सगळ्यांसमोर जाळायचा असतो. इंद्रा राणी पाहतात आणि चकित होतात की आई काय करते हे सगळं. इंद्रा आईला थांबवूपर्यंत आईने काडी पेटली आणि त्यानंतर लगेचच त्या शर्टवरती टाकली. तर त्यानंतर इंद्रा तो शर्ट भिजवायला जाणार, तेवढ्यातच मालतीने इथे त्याचा हात पकडला आणि त्याला मागे खेचलं आणि धमकावून सांगितलं की तू ते काम करणार नाहीस. तर त्यावेळी आबाने इथे मोठ्याने ओरडलं आणि सांगितलं की मालती, हे काय केलं तुम्ही? सगळेजण चकित होऊन पाहत असतात की मालतीने कशा प्रकारे त्या शर्टला जाळलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. तर पुढील भागात राणीसाठी आता इंद्राने एक सरप्राईज प्लॅन केला आहे. तिला अभ्यास करण्यासाठी इंद्राने तिच्यासाठी एक छान अशी जागा सुचवली आहे आणि तिथे ॲडव्होकेट राणी असं देखील लिहिलेलं असतं. तर त्यानंतर राणी डोळे उघडून पाहते तर समोर छान प्रकारे तिचा टेबल सजवलेला असतो आणि तेही अभ्यासासाठी. ती ते पाहून खुश होते, कारण तिचं स्वप्न असतं वकील बनायचं.
आणि आता कुठेतरी इंद्रा तिला वकील बनण्यासाठी मदत करतो आहे हे पाहून ती खूप खुश होते आणि तिला तो नेहमी साथ देणार याचीही तिला खात्री असते. इंद्रा समोर येताच राणी जी आहे ती लगेचच पटकन इंद्राला मिठी मारते. तर त्यावेळी इंद्रालाही खूप बरं वाटतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.